मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक। दहशतवाद्यांनी केली होती दादरची रेकी। दिल्लीत देखील दहशतवादी कारवायांची होता कट। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं रणरणत्या उन्हामध्ये आमरण उपोषण। शेतात बसून जरांगेंचं उपोषण। मंत्री विखेंच्या आवाहनानंतर सुद्धा जरांगे ठाम। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगेंमध्ये ड्राफ्टवर झाली चर्चा। अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय कळवणार जरांगेंची विखेंना माहिती। अभ्यासकांना आंतरवालीमध्ये येण्याच्या सूचना। प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश। तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांना पक्षनिधीसाठी नियमित योगदान देण्याची सूचना। खासदार पार्थ पवारांनी सूचना दिली तर भूमिकेवरून राष्ट्रवादीचे काही मंत्री नाराज। सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळांनी दावा केल्याची माहिती। रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी भुजबळ कमालीचे प्रयत्नशील। खासदार सुनील तटकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती। रायगडच्या जागेसंदर्भात बोलणी झाल्याची शक्यता। गोगावलेंनी सहकार्य करावं यासाठी शिंदेंकडे विनंती केल्याची माहिती। पुण्यात विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू। गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक तर आतापर्यंत 13 जणांवर निलंबनाची कारवाई। 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक, 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन। दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी। पोलीस तपासामध्ये महाराष्ट्र कनेक्शन झालं उघड। टँकर चालकाला अटक। मनीषा हवालदार आणि तेजस सहा यांच्यामधला दुवा सापडल्याची माहिती। केमिस्ट्रीच्या तज्ज्ञ व्यक्तीने दोघांची ओळख करून दिली होती। संबंधित तज्ज्ञ व्यक्ती NTA पॅनलवर असल्याची माहिती। DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। DK शिवकुमार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी 3 जूनला होण्याची शक्यता। CNG ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका। महानगर गॅसकडून CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ तर घरगुती PNG सुद्धा 50 पैशांनी महागला। कापूस आयातीवरचा सीमा शुल्क पूर्णपणे माफ तर वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। 1 जून ते 30 ऑक्टोबर 2026 मध्ये 5 महिन्यांच्या कालावधीत सवलत लागू। केरळम, हरियाणा, चंदीगडमध्ये पावसाच्या सरी। पुढच्या 4 ते 5 दिवसात मान्सून केरळम, तामिळनाडूत येण्याची अनुकूल स्थिती। आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात गडगडाटासह गारपिटीची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।